मी प्रवीण सलगर नाळ मातीच्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. कुणी घोडा आणला, कुणी हत्ती आणला, पण माझ्या पाठीमागे जे बघता अमर डोक्यानं मार्केटमध्ये लाल बिबट्या नावाची व्हरायटी जर भविष्यामध्ये आली तर त्याचा जनक अमर डोके असणार आहे. तर आज आपण अमर डोक्यांना भेटणार आहे. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, नाळ मातीच्या वरती तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अमर दादा, तुमची ओळख आमच्याकडे प्रेक्षकांना सांगा. शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अमर डोके, राहणार माचनूर, तालुका मंगळवेढा. आपली पारंपरिक अशी टोमॅटोची शेती केली जाते आणि आपल्या शेतीच्या जी आवड आहे ते टमाटा शेती किंवा ऊस शेती आणि आपलं कायम ह्यावरच फोकस राहते की कमी खर्चात टमाटा कसा पिकवला पाहिजे किंवा ऊस कमी खर्चात कसा पिकवला पाहिजे. आपण आपल्या फेसबुकच्या पेजवरनं वारंवार टोमॅटो आणि ऊसाविषयी माहिती देत असतो. आता माझा तुम्हाला पहिला प्रश्न अमर दादा, हा. तुम्ही टोमॅटो शेतीमध्ये किती वर्षापासून आला? आज 10 वर्ष झाली की टोमॅटो क्षेत्रात आहे. मग सुरुवातीला तुमचा काय अनुभव होता? सुरुवातीच्या टायमाला तुम्ही टोमॅटो शेती करायला चालू केली त्यावेळेचा अनुभव काय होता? सुरुवात म्हणजे 2016-17ला ज्या वेळेस आम्ही शेतीत उतरलो त्यावेळेस काय पहिल्यांदा आम्ही टमाटाच केला नव्हता. पहिल्यांदा शेतात कोथिंबीर लावली होती, भेंडी केलती आणि ह्याच्यानंतर टोमॅटोमध्ये पण चांगला पैसा जाणवायला लागला आणि त्यावेळेस आपण निर्णय घेतला की टमाटे लावूया. मग टमाटे लावायचा निर्णय घेतला आणि टमाट्याचं बऱ्याच जणांचं चांगलं पैसे व्हायला हे बघून आपण पण टमाटे लागणी चालू केल्या आणि आपलं पण चांगलं पैसे होतात. आणि सुरुवातीला अडचणी म्हणजे आम्हाला थ्रिप्सची औषध विचारायची वेळ होती. थ्रिप्सला औषध कुठलं मारायचं, तिथनं जे संघर्ष आहे ते आता आज अशी वेळ आली की आम्हीच आता बऱ्याच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला लागलो की हे फवारण्या घ्या, हे औषध मारा, हे तुम्ही ड्रिपनं औषधं सोडू शकता, खतं सोडू शकता, ह्यानं तुम्हाला चांगलं रिझल्ट येतात. इथपर्यंत आपला प्रवास आहे. तुम्हाला सुरुवातीला कोणत्या अशा अडचणी आल्या? सुरुवातीला थ्रिप्सचा अटॅक व्हायचं, लाल कुळे आम्हाला माहित नव्हता, मधनच भुरी यायची, भेंडीच्या पानं जेव्हा पांढरी पडली त्यावेळेस कळले की भुरी आली. पुन्हा नेमॅटोडची पण भेंडीमुळे अडचण आलती माग. पण जसं जसं ह्या क्षेत्रात काम करेल त्या अडचणी सगळ्या बंद झाल्या. मग सुरुवातीला ज्या टायमाला तुम्हाला अडचणी आल्या, तुमचं खच्चीकरण झालं नाही की बाबा आपलं आपण या टेकाव धरू शकत नाही? पर्याय पण नव्हता दुसरा, खच्चीकरण होऊन काय करणार. मग त्या टायमाला तुम्ही ह्याची वाण कुठलं निवडलं, मी जात टोमॅटोची सुरुवातीच्या त्यावेळेस आम्ही रसिका 225 टमाटा लावला होता. त्या टमाट्यानं पण चांगलं केलं, साईज पण चांगली दिली त्या टमाट्यानं. त्या साधारण 300 ग्रॅम पर्यंत टमाटे साईज झालते आणि त्यावेळेस पण मार्केट चांगलं भेटलं, चांगलं पैसे झाले त्या व्हरायटीचं. त्यानंतर आमच्या भागात 2048ला मागणी होती. 2048 व्हरायटी आपण लावत राहिलो. त्याच्यानंतर आता हे सध्या महाग जे आहे ते आता 6 आहे, गावरानी ह्याच्यात येते. आता इथून पुढं साधारण डिसेंबर एंड पर्यंत तर 6ला मागणी राहते. तिथून पुन्हा ह्याची मागणी कमी होऊन हायब्रिड व्हरायटीला मागणी राहते. आता तुमचं 10 वर्ष टमाटा म्हणजे तुम्ही म्हणजे वेळ दिलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती अशी जात भारी वाटते आतापर्यंत तुम्ही अनुभवलेली? ह्यातली जात चांगली म्हणण्यापेक्षा प्रत्येक हंगामानुसार व्हरायट्या निवडायला लागतात. उन्हाळ्यात म्हणलं तर अमूल 83 लावायला लागतं, 62-42 लावायला लागतं. ह्या व्हरायट्या टेम्परेचरला दमच काढत नाहीत. साधारणतः एकरामध्ये किती रोपं लागतात टमाट्याची आपण लावलं तर? आमच्याकडे तर 8,000च्या आसपास रोपं लागतात एक. किती बाय कितीवर असतं तुमचं त्या अंतर मधलं? 2 बेडचं अंतर 5.5-6 फूट असते आणि 1.25 फुटाला 2 रोपं लागतात. मग एवढं सगळा एकरी खर्च किती येतो टमाट्यासाठी? एकरी लय कमी जरी खर्च म्हणलं तरी 80-90 हजारला आरामशीर जातो. हे टोटल पूर्ण फड संपेपर्यंत? नाही सुरू होतो. फड संपेपर्यंत म्हणलं तर तोडणे आणि वाहतूक हे जर सगळं खर्च धरलं तर ती गणित लय लांब जाते. कारण जेवढ्या दिवस आपण प्लॉट चालवेल, माल नाही गेल तेवढ्या दिवस ते खर्च वाढणारच. माल सुरू व्हायला 90 हजाराला जाते. किती आज टमाटे लावल्यापासून किती दिवसापासून टमाटे काढायला सुरुवात होते? देशी व्हरायट्या 60-65 दिवसात चालू होते. त्या हायब्रिड व्हरायटी निवडलं तर 70-75 दिवसाला जाते. आता तुम्ही मग बोलला की काळा भोरा काय?
तेच ना भुरी. पुरी. हा. तर त्याच्यावर काय आहे, कोणतं औषध घ्यावं काय असं नवीन बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नाही, त्या अडचणी येतात त्यांना, जशा तुम्हाला आलत्या तशा. आता माग आम्ही लुना मारत होतो किंवा निमरॉड म्हणून येते आदामाचं. हम्म. पण आता भुरीचा प्रॉब्लेमच संपलाय. आपण लाईम सल्फर आणि मॅजिक स्प्रे टाकतोय वारंवार. हम्म. लाईम सल्फर कसं बनवायचं त्याची पण आपण आपल्या पेजवर पोस्ट टाकल्या होत्या. हम्म. आणि एकदम कमी खर्चात आहे, ते 20 रुपये लिटर तयार होते. अच्छा, मग आता सांगता का प्रेक्षकांना ते कसं बनवायचं काय? सांगू आपण, काय विषय नाही. हम्म. लाईम सल्फर बनवायला 2 किलो गंधक आणि 1 किलो चुना घ्यायचा आपल्याला. हम्म. आणि हे आपल्याला त्यासाठी आपला तेलाचा डबा जरी घेतला पत्र्याचा, हम्म. त्यामध्ये 13 लिटर फिल्टरचं पाणी घ्यायचं. फिल्टरचं पाणी महत्वाचा विषय आहे. हम्म. आणि हे पाणी पहिल्यांदा एक 40 मिनिटं उकळायचं आहे. 40 हम्म. मिनिटं उकळल्यानंतर पहिल्यांदा चुना टाकायचा आहे त्यात. आणि चुना टाकल्यावर 40 मिनिटांनं पुन्हा एक 5-10 मिनिटं ढवळून त्यामध्ये 2 किलो गंधक टाकायचं. हम्म. आणि हे गंधक टाकल्यानंतर त्यानंतर साधारण एक अर्धा तास जातो. अर्ध्या तासानं त्या द्रावणाला पेट्रोल सारखा कलर यायला चालू होतो. हम्म. आणि ज्यावेळेस पेट्रोल सारखा कलर येईल किंवा त्याच्या पुढं गडद पेट्रोलच्या पुढे बी कलर जातो थोडा, ते कलर आला का ते थांबवायचा आहे. हम्म. आणि एक दिवस तयार झालेलं मिश्रण त्या डब्यातच ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशीपासून आपण ते स्प्रेला 2 मिलीनं वापरू शकतो. हम्म. आणि ड्रिपनं सोडायचं असेल तर एकरी 2 लिटर सोडलं प्लॉट तुमचा गप्पा मारायला चालू करत. किती म्हणजे किती वेळा घ्यावा लागतो स्प्रे तो? स्प्रे मध्ये आमचं सातत्य राहते. 8-10 हम्म. दिवसाला एकदा स्प्रे टाकतो आम्ही ते. हम्म. त्याच्यानंतर मॅजिक स्प्रे पण आमच्या कानावर आला. हम्म. मग ती मॅजिक स्प्रे पण आपण वापरतो. आणि त्याच्यानंतर तिसरा विषय म्हणजे ताकअंडी. हम्म. ताकअंडी बी जर वापरली हम्म. तर किती बी आकडलेली चुरगळलेली पानं सरळ होते, ते हम्म. थ्रिप्सवर कंट्रोल होते. नवीन शेंडा निघलेला चांगला निघते, नवीन सेटिंग सुरू होते. ताकअंडी पण एकदम कमी खर्चातला आहे. महाग आमचं बरंच खर्च व्हायचं शेतीवर, हम्म. पण आता खर्च आटोक्यात आल्यात. ह्या फवारण्या, हे औषध बनवायला लागलं. हे ताक अंडी नेमकं काय, अजून कोणते कोणते फायदे आहेत त्याला, टमाट्याला ताक अंड्याचा? जमिनीतनं सोडलं तर ते मुळी चांगली चालवतंय. पुन्हा वरनं स्प्रे घेतला तर थ्रिप्स अटॅक कमी करते. झाड ट्रेस मधनं काढते. हा. आणि आता सुरुवातीला ड्रिचिंग जे करायचं आपण नर्सरीवाले, ती 1 दिवसाआड 2 दिवसाआड ते करणं किती योग्य आहे? आम्ही करायलाच तर पाहिजे का काय नाही केलं करत तर नाही चालतं? कधी ड्रिंचिंग. हा. आता आपल्या महत्वाचा विषय सांगतो तुम्हाला. हम्म. तुम्ही टोमॅटोला एकरी 2 लाख खर्च केलाय का 50,000 खर्च केलाय, शी मार्केटमध्ये तुम्ही टमाटा घेऊन गेल्यावर कोण विचारणार नाहीत. तुमच्या फक्त टमाट्याच्या क्वालिटीवरच तुमचा टमाट्याचा रेट ठरणार आहे. 2 लाख खर्च करा नाही तर 50,000 करा. आपल्या प्लॉटला काय अडचणी निघल्या त्या आपल्याला समजल्या पाहिजे त्या. नाहीतर मग खर्च जर भयानक केला आपण आणि टमाट्याचं मार्केट म्हणजे 20 दिवस वाढते आणि पुन्हा 20 दिवस पडते, मग संधीत राहणार आहे का मध्येत राहणार आहे लावताना माहित नसते. बरेच तर्क काढून टमाट्याला लागणी होते त्या. आणि त्यात मग 2 लाख खर्च करून जर आपलं रेट मध्ये गणित फसलं तर 2 लाख निघणार कुठं? नाही. असं तुमच्या बाबतीत कधी घडलं का सुरुवातीला, एवढा खर्च केला आणि ते खर्च मला नाही निघला, असं झालं का कधी? नाही, आतापर्यंत आपण ज्यावेळेस बी टमाटा लावला, आपलं साधारण 400-500च्या पुढेच विकलंय टमाटा आपण. मग आपलं नोव्हेंबर-डिसेंबरला टोमॅटो चालू होता 2025च्या. ज्या दिवशी 200 रुपये मार्केट झालं त्या दिवशी आपण तोडायचं बंद केलं टमाटा. साधारण एक 1,500-2,000 हजार कॅरेट टमाटा झाडावर होता. पण त्याच्या अगोदर आपलं चांगलं पैसे झालतं. त्यामुळे मग आपण ह्याच्यावर समाधानी होतो. बास केलं तोडायचं, कारण तोडणी वाहतूक आपण इथून 300 किलोमीटरचे मार्केट करत होतो. मग ते तोडणी वाहतूक आणि सगळी गणित तिथं गेल्यावर बास केलं. आता मी तुमचं फेसबुकचं पेज पण बघतोय. तुमचा अनुभव जे तुम्ही भविष्यवाणी करता म्हणजे दराबाबतीत असेल ते अचूक ठरते. हे कशाचं? नाही, ह्या क्षेत्रात विषय काय आहे, मागल्या 10 वर्षापासून आपण ह्या टमाटा इंडस्ट्रीमध्ये काम केलं. त्यामध्ये आपण जे आपण माल गाठलं, आपल्या बाहेर परराज्यातून येणारे व्यापारी असतील किंवा बऱ्याच राज्यातले जे व्यापारी संपर्कात आहेत,
त्यांच्या विचारातून एक तर्क काढला जातो. हम्म. आणि त्यांच्या तर्काच्या हिशोबाने आपण आपल्या शेतामध्ये लागणी करतो. आणि त्या हिशोबाने मार्केट पण चांगलं भेटतं. तर तुम्ही एवढी सत्य परिस्थिती सांगितली की आम्ही व्यापाऱ्याचा अंदाज घेऊन हे सांगतो तुम्ही मार्केट का चालणार आहे का नाही चालणार आहे, पण ह्या गोष्टी कोण सांगत नाही. बरोबर आहे. त्याबद्दल काय सांगताल तुम्ही?